येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत, काही करून। त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। अंगात कला आहे त्यांच्या, हे मान्यच करावं लागेल। त्यामुळे कधी ते बॉम्बे टू गोवामध्ये अमिताभच्या रोलमध्ये असतात, कधी ते दीवारमधले अमिताभचा रोल करतात, कधी ते शोलेमधला रोल करतात, कधी कालियामधला रोल करतात, कधी एकदम कालीचरणमधला रोल करतात शत्रुघ्न सिन्हाचा। त्यामुळे ते अशा विविध भूमिकांमध्ये येत असतात ते, आणि ते राजकारणाला चित्रपट समजतात। यायचं, ऍक्टिंग करायची, लोकांना खुश करायचं, लोकही टाळ्या वाजवतात, थिएटरच्या बाहेर निघून जातात। राज ठाकरे साहेबांचा पक्ष आहे, त्या पक्षाचं राज्यभर कॅडर आहे, आणि स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहित करणं, असणाऱ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी निवडणुकीची संधी मिळणं, हे कुठल्याही पक्ष आणि त्या पक्षाचा नेता अशा प्रकारचा विचार करत असतो। आणि त्याच्यामुळे राज ठाकरे साहेब जर 200-250 जागा लढवणार असतील तर त्यात काय गैर मानायचं कारण नाही। देवेंद्रजी म्हणाले की मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना आता उनसे झालेली आहे, अर्थात उमेदवार नसलेली सेना। आता जर मनसे ही उनसे झालेली आहे, उमेदवार नसलेली सेना, हे माझं वाक्य नाही, जर ती उनसे झालेली आहे देवेंद्रजींच्या म्हणण्यानुसार, तर आता 200 ते 250 उमेदवार कुठले आणले जातील, कदाचित हाच माध्यमांच्या औत्सुक्याचा आणि कुतूहलाचा विषय आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।